चीन म्हटल्यानंतर गोल चेहरा, बारीक डोळे. आपल्याला भारताच्या ईशान्य भारतातली माणसं सुद्धा अनेक भारतीय त्यांना म्हणतात ती चीनी वंशाची आहेत असे. मला अगदी लहानपणच्या काही आठवणी आठवतात, म्हणून कुसुमाग्रजांची कविताही आठवत राहते. ती म्हणजे बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळते. कारण ही 1962 चीननी जी भारतावर स्वारी केली आणि 1962चं न झालेलं युद्ध, नॉन बॅटल, नॉन वॉर, त्यामुळे कुसुमाग्रजांच्या कृपेने ह्या 2 ओळी आणि लहानपणी म्हणलेलं ते गाणं आठवत राहतं. चीनमध्ये क्रांतीला जेव्हा आकार येत होता त्यावेळेला भारतातले सोलापूरचे राहणारे डॉक्टर कोटणीस यांनी तिकडे जाऊन सेवा कार्य केलं होतं. ते डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी ही तुमच्या माझ्या सुदैवाने शांताराम बापूंच्या ताकदीचा जो दिग्दर्शक आहे त्यांनी एका चित्रपटामध्ये अजरामर केली. डॉक्टर कोटणीस यांना कदाचित आपण विसरलो असू, थोड्या काळापूर्वी त्यांची शताब्दी वगैरे झाली. डॉक्टर कोटणीसांची पत्नी चीनीच होती. डॉक्टर कोटणीसांच्या कमी वयामध्ये झालेल्या दुःखद मृत्यूनंतर ती पुन्हा चीनमध्येच गेली आणि या शताब्दी कार्यक्रमाच्या वेळेला म्हणून ती परत आलेली होती. बीजिंगला चीनमध्ये क्रांती होण्याच्या आधीचं नाव होतं पेकिंग, पण पेकिंग हे साम्राज्यवादी मध्ययुगातली जी मांचू राजवट म्हणजे जुनाट नाव, आणि ते आमचं अस्सल नाही, ते मूळ आमचं अस्सल नाव बीजिंग आहे, म्हणून चीनी राज्यकर्त्यांनी ते बदललं. पेकिंगचं बीजिंग झालं की ते आम्हाला चालतं, ते आम्ही लगेच मान्य करतो. बॉम्बेचं मुंबई म्हणायला लागलो की ते बुरसटलेलं असतं, जातीयतावादी असतं, आणि आम्हीच अजून प्रागतिकता समजतो की नाही नाही त्याचा उल्लेख बॉम्बेच असला पाहिजे. बीजिंग म्हणल्यावर आम्ही पटकन बरोबर लाईनीवरून त्याचा उल्लेख पुढे बीजिंग, नाही तर 1 मार्क जाईल. तो चीन. जग ऑलरेडी चीनला महासत्ता समजतं. आम्ही म्हणत राहतो की भारत महासत्ता होईल का. जग चीनला गांभीर्याने घेतं, आपण भारतीय अजून भारताला गांभीर्याने घेत नाही. पण मानवी समाज समूहांची जी वस्तुस्थिती आहे त्यामध्ये नाकारून चालणार नाही की चीन भारताचा स्पर्धक आहे. आणि आपल्याला जर नवा महामूर्खपणा करायचा नसेल तर खरं म्हणजे मनात स्वीकारलं पाहिजे की नुसता स्पर्धक नाही, शत्रूच आहे. आणि भारताच्या इतिहासातलं एक वेगळं आहे, नवीन पर्व आहे, ते समजावून घेतलं पाहिजे. याचा अर्थ लगेच युद्धखोर असावा लागतं असं नाही आहे, प्रश्न सावध असण्याचा आहे, कळण्याचा आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला नेपोलियननी चीनचं वर्णन केलं होतं की हा झोपलेला ड्रॅगन आहे, आणि ज्या दिवशी त्याला आपण ड्रॅगन आहोत याची जाणीव होईल, तो जागा होईल, त्या दिवशी जग थरारून उठेल. हे बोलताना नेपोलियनचंही लक्ष भारताकडे होतं किंवा भारताकडे नेपोलियनचं लक्ष आहे असं भारतात असलेल्या आणि पाय पसरत चाललेल्या ब्रिटिश सत्तेला वाटत होतं. तुमच्या माझ्या भारताकडे तुमच्या माझ्यापेक्षा त्यांचं लक्ष जास्ती का असतं हेही आपण समजावूनच घेतलं पाहिजे. पण हा आपला शेजारी असलेला चीन हा भारताचा जो नवा इतिहास आकाराला येतोय त्यातला नवा अध्याय आहे हे आपण विसरू नकोयात. ऐकतो आहोत ती हे चीन नावाचं राष्ट्र नव्याने जागं कसं झालं, घडलं कसं, ते मध्ये एक त्याच्या गोष्ट ठेवून ऐकणार आहोत. 20व्या शतकाच्या फार मोठ्या भागावर साम्यवादाचा जबरदस्त ठसा आहे. डाव्या विचाराचा भारतावर सुद्धा ठसा आहे, कारण नेहरू प्रभावित होते. नेहरू ज्या वेळेला सोव्हिएट रशियाकडे पाहत होते, सोव्हिएट रशिया ही जगावर प्रभाव पाडणारी घटना होती, तिचा चीनवर पण प्रभाव पडला बोल्शेविक क्रांतीचा. आणि स्वतंत्र झालेल्या भारताला काय आकार हवा आहे त्याचा नेहरूंच्या डोक्यावर सगळ्यात जास्त प्रभाव सोव्हिएट रशिया, त्यातली पंचवार्षिक योजनांची कल्पना. कारण कळणारे आकडे तरी असं दाखवत होते की एका पिढीच्या आत सोव्हिएट रशिया हे अमेरिकेच्या तोडीसतोड राष्ट्र बनतंय. तो आकड्यांचा खेळ होता, तो खोटा होता, तो साम्यवादाच्या नावाखाली शक्तींचं केंद्रीकरण झालेलं होतं. ब्युरोक्रेसी काय भ्रष्ट असेल अशी रशियन साम्यवादी पार्टी भ्रष्ट होती हे उशिरा लक्षात येत गेलं. शीतयुद्ध चालू असण्याच्या सगळ्यात वाईट काळामध्ये सुद्धा रशिया अन्नधान्याच्या बाबतीत कधी स्वयंपूर्ण नव्हता. आणि नुसता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता नाही, शीतयुद्धाच्या काळात रशिया अमेरिकेकडून गहू आयात करत होता.
हे नंतर कळत गेलं. त्यामुळे त्यात बदल करायचा मनापासून गोर्बाचेवनी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा रशिया पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. काही कळायच्यात होत्याचं नव्हतं झालं. पण ते चित्र 1990च्या आधीच्या 20व्या शतकावर नाही. तो रशियाचा प्रभाव आहे, ठसा आहे, बोल्शेविक विचारांचा आहे. तो चीनवर प्रभाव पोचला. त्यामुळे मार्क्स, लेनिन आणि नंतरचा राज्यकर्ता म्हणून स्टॅलिन, आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संघटना पण होती ती म्हणजे थर्ड इंटरनॅशनल. तिने पत्करलेलं कर्तव्य होतं की साम्यवादी क्रांती एका देशापुरती कधी होत नसते, सगळं जग लाल करणे, सगळ्या जगात साम्यवादी क्रांती झाली पाहिजे. त्यामुळे सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात जात होती साम्यवादाचा प्रसार करायला आणि क्रांती घडवून आणायला. म्हणून चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला. तेव्हा तो थर्ड इंटरनॅशनलचा सदस्य पण होता, विचारविनिमय पण होत असे. त्यामध्ये स्टॅलिननी चीनी कम्युनिस्ट पक्षाला मार्गदर्शन करायला 2 त्याचे ज्येष्ठ सहकारी पाठवले. ते दोघं म्हणजे एकाचं नाव आहे मायकेल बोरोदिन आणि दुसऱ्याचं नाव आहे मानवेंद्रनाथ रॉय. मानवेंद्रनाथ रॉय म्हणजे नरेंद्र भट्टाचार्य या नावाने जन्माला आलेला भारतीय बंगाली तरुण. लहानपणी अध्यात्माच्या विचारांनी भारावलेला. विवेकानंद, ध्यानधारणा, मोक्ष म्हणून पळून हिमालयात गेले. हिमालयामध्ये त्यांना मोक्ष सापडायच्याऐवजी साम्यवाद सापडला. परत आले कलकत्त्यात आणि डाय हार्ड कट्टर साम्यवादी कार्यकर्ता बनले. आंतरराष्ट्रीय चळवळीत सामील झाले. लेनिनच्या जवळचे जे उजवे डावे हात असतील त्यातले एक म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय. असामान्य बुद्धीचा माणूस. नरेंद्र भट्टाचार्य हे नाव बदलून त्यांनी साम्यवादी झाल्यावर मानवेंद्रनाथ रॉय घेतलं. फार मेक्सिकोपासून जपानपर्यंत, चीनपर्यंत मानवेंद्रनाथ रॉय यांचा कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून संचार होता, कॉम्रेड. पुढे मानवेंद्रनाथ रॉयांना वेळेतच स्टॅलिनचे अत्याचार लक्षात आले. मानवेंद्रनाथ रॉय बदलले आणि आयुष्याच्या नंतरच्या भागाकडे एका बाजूला अध्यात्म आणि दुसऱ्या बाजूला व्यवहार, ऐहिक, मटिरियल विचार याचा मेळ घालून मानवेंद्रनाथ रॉयांनी ज्या विचारधारेला जन्म दिला त्या विचाराचं नाव रॅडिकल ह्युमॅनिझम आहे. मूलभूत मानवतावाद, रॅडिकल ह्युमॅनिझम. तुम्हाला मला आजच्या तारखेला लक्षात नाही येणार पण याचा प्रभाव दीर्घकाळपर्यंत भारतावर आहे. कारण रॅडिकल ह्युमॅनिस्ट माणसं जी होती त्यांचा प्रभाव हा ठिकठिकाणी भारतावर होता. आजही मानवेंद्रनाथ रॉय यांची जर पुस्तकं वाचली तर ताजी वाटतात. असामान्य बुद्धीची आहेत. या माणसाला राजकीय व्यवहारामध्ये कदाचित यश मिळालं नसेल पण महाराष्ट्राचं सांगायचं तर यशवंतराव चव्हाण हे स्वतःला रॉईस्ट म्हणवत असत. ते स्वतःला रॉईस्ट म्हणवत असत कारण यशवंतराव चव्हाणांनी ज्यांना मनोमन गुरु मानलेलं होतं ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे कन्फर्म्ड रॉईस्ट, म्हणजे हे संस्कृतचे पंडित पण राजकीय विचारधारा आणि मानवेंद्रनाथ रॉयांचे ते रॉईस्ट होते. आता त्या विचाराचं जसं साम्यवादी विचाराचं झालेलं आहे, जगाच्या पाठीवरून झालंय, तसं मानवेंद्रनाथ रॉय पण 1925-27 मध्ये ते मानवेंद्रनाथ रॉय स्टॅलिनचे उजवे डावे हात म्हणून चीनी साम्यवादी पक्षाला मार्गदर्शन करायला गेले होते. मार्क्सनी सांगितलं होतं की क्रांती कामगार वर्ग करेल. असं मार्क्स का म्हणत होता तर मार्क्सनी सगळ्याच इतिहासाची मांडणी करून सांगितलं की अख्खा माणसाचा इतिहास म्हणजे आहेरेंशी नाहेरेंचा असलेला संघर्ष आहे. हॅव्ज आणि हॅव नॉट्स हा वर्ग संघर्ष आहे, म्हणजे क्लास स्ट्रगल. केव्हा तरी मानवी संस्कृतीत प्राचीन काळी माणूस जेव्हा टोळ्यांनी राहत असे तो आदिम साम्यवाद होता. तेव्हा खाजगी संपत्तीची कल्पना नव्हती पण शेतीचा शोध लागला आणि खाजगी संपत्तीची कल्पना आली. तिथून माणसाची गरीब आणि श्रीमंतांमध्ये वाटणी झाली. ज्याच्या ताब्यात जमीन, त्याच्या ताब्यात राज्य, त्याच्या ताब्यात राज्य यंत्रणा, हा सगळा मिळून आहेरेंचा वर्ग. ज्याच्या ताब्यात जगण्यासाठी स्वतःच्या शरीराव्यतिरिक्त काही नाही, त्याला जर्मन शब्द मार्क्सने वापरलेला मूळ शब्द आहे प्रोलेटेरिएट. प्रोलेटेरिएट म्हणजे ज्याच्यापाशी जगण्याकरता, सबसिस्टन्स जगण्याकरता हे शरीर विकणे. शरीर विकणे म्हणजे गैर समजू नका, म्हणजे लेबर, काम करणे. मग मार्क्सने मानवी इतिहासाचे 3 टप्पे मांडले. तो म्हणतो कृषीच्या टप्प्यामधले हॅव्ज आणि हॅव नॉट्स म्हणजे कोणीतरी पॅट्रिशियन आणि प्लेबियन, रोमन किंवा ग्रीक ह्याच्यातले सिटिझन आणि सर्फ. मग म्हणाला मध्ययुग ज्या वेळेला आलं त्यावेळेला हे राजा, बॅरन, नाईट्स वगैरे म्हणजे सत्ताधारी आहेरेंचा वर्ग आणि सर्फ हा शब्द मध्ययुगात होताच, म्हणजे सामान्य जनता, शेतावर राबणारी जनता, यांचा लढा आहे. मग झाली औद्योगिक क्रांती, सगळं मानवी संस्कृतीचं चित्र बदललं. मार्क्स तिथे सांगतो की आता भांडवलदार विरुद्ध कामगार असं आहेरे आणि नाहेरेचा संघर्ष आहे. म्हणून मार्क्स हेही म्हणतो
की समाजामध्ये ह्या ज्या दोन प्रवृत्ती आहेत त्यांच्या टोकापर्यंत त्या जातात, त्यामुळे लढा अटळ होतो. आणि इतिहासाच्या या अभ्यासाच्या आधारावर मार्क्स म्हणत होता की मानवी समाजाची पुढची वाटचाल कुठे आहे, त्याचं मार्क्सनी पाहिलेलं स्वप्न आहे, दिलेलं नाव आहे साम्यवाद, कम्युनिझम किंवा शास्त्रीय समाजवाद, सायंटिफिक सोशलिझम, की माणसाची वाटचाल होणारच आहे. या दोन परस्पर विरुद्ध भांडवलशाही आणि कामगार या प्रवृत्तींचा परिपोष टोकाला जाऊन लढा होणार, त्यातून पुढची क्रांती होणार. त्या क्रांतीनंतर माणसाकडून माणसाचं होणारं शोषण थांबणार. कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचं हे स्वप्न होतं. खाजगी संपत्तीची कल्पना जाणार आणि आम्ही सगळे समतापूर्ण एक समृद्ध जीवन जगू, असा एक युटोपिया मार्क्स सुद्धा मांडत असे. पण त्याचं एक सूत्र महत्त्वाचं होतं, ते म्हणजे कामगार वर्गच क्रांती करेल. का करेल? कारण मार्क्स म्हणत होता आणि ते लेनिननी पुढे चालवलं आणि तेच स्टॅलिन सांगत होता. आणि स्टॅलिनचे प्रतिनिधी ते येऊन माओला आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीला चीनमध्ये सांगत होते की क्रांती कोण करेल? तर ज्याच्यापाशी घालवण्याजोगं काहीच नाही तो क्रांती करेल. वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट बिकॉज यू हॅव नथिंग बट युअर चेन्स टू लूज. जागतिक कामगारांना एकत्र व्हा, कारण साखळ्यांव्यतिरिक्त तुमच्याकडे घालवण्याजोगं काही नाहीच आहे. स्टेकला पणाला काहीच नाही आहे. लढा. ज्याच्यापाशी काहीतरी आहे तो कामगार नाही होत, तो बनतो बुर्ज्वा. बुर्ज्वा हाही जर्मन शब्द आहे, त्याचा अर्थ मध्यमवर्गीय सुशिक्षित. पण बुर्ज्वा या शब्दाचा अर्थ आहे शरीराव्यतिरिक्त सुद्धा ज्याच्यापाशी काही उत्पादनाची साधनं आहेत, उत्पन्नाची साधनं आहेत. इथपर्यंत मी दिलेला ताप जर तुम्हाला लक्षात आलेला असेल, पटला असेल आणि मला मनोमन माफ करून मोकळे झालेला असाल, तर तुमच्या माओचे नेमके मतभेद काय झाले ते लक्षात येणं चालू होईल. तर पुढच्या गोष्टीत रम्यता आहे. माओचं म्हणणं होतं चिनी क्रांती चिनी शेतकरी करेल. आणि पोथीनिष्ठ मार्क्सवादी लेनिनचं स्टॅलिनचं ऐकून सांगत होते की शेतकरी याचा अर्थ आहे त्याच्याकडे जमीन आहे, म्हणजे तो मालक आहे, म्हणजे तो आहेरे वर्गाचा आहे. फार तर त्याच्याकडे कमी शेत असेल तर तो पेटी बुर्ज्वा म्हणजे छोटं शेत असलेला आहे, तो कसा काय क्रांतीचा वाहक होऊ शकेल? क्रांती कामगार वर्ग, म्हणून क्रांती शहरातून, कारण कारखाने तिथे निघतात. माओ बरोबर उलट सांगत होता, चिनी क्रांती शेतकरी करेल, त्यामुळे चिनी क्रांती ग्रामीण भागातून चालू होईल. माओची नेतृत्वाशी खुन्नस झाली. ते नेतृत्व पोथीनी चालणार होतं, त्यांनी माओला हाकलून दिलं. ते वर्ष 1925. म्हणून माओ हुनानमध्ये आला. शेतकऱ्यांची संघटना त्यांनी स्थापन केली आणि सोव्हिएत निर्माण करून त्यांनी त्याला जे म्हणायचं होतं ते आद्य काम त्यांनी चालू केलं. दरम्यान डॉक्टर सन्यात सेनचा मृत्यू झाला. चियांग काय शेक राज्यकर्ता बनला. चियांग काय शेकचे फंडे क्लिअर होते. चियांग काय शेक धर्माने ख्रिश्चन होता आणि नुसता कागदावर धर्माने ख्रिश्चन नाही, त्याची निष्ठा होती ख्रिश्चॅनिटीवर. त्याची पत्नी ख्रिश्चन. चियांग काय शेकनी तत्कालीन रेडिओवर एक व्याख्यान दिलं. ते व्याख्यान फार छान आहे, माझं येशूवर प्रेम का आहे. पण त्यामुळे मुदलातच चियांग काय शेक आणि साम्यवादी पक्ष, चियांग काय शेकचा कुओमिंतांग आणि साम्यवादी पक्ष ह्यांची खुन्नसच होती. साम्यवादी विचार म्हणजे धर्म म्हणजे अफूची गोळी, धर्म हे शोषणाचं साधन आहे. आणि हा तर म्हणत होता की मी येशूवर प्रेम करतो, त्यामुळे साम्यवादी म्हणजे परकीय आहेत. बाय डेफिनिशन त्यांची खुन्नस होती. सन्यात सेन होता तोवर त्या विचाराला विवेक होता. सन्यात सेनची जी व्हिजन, दूरदृष्टी होती की हे एकत्र येऊन मॉडर्न आधुनिक चीन घडवायचं आहे. सन्यात सेनच्या मृत्यूनंतर ते संपलं आणि जे अटळ संघर्ष होता तो उभा राहिला. तो संघर्ष भयानक रक्तपाताने भरलेला आहे. या संघर्षाच्या काळात चियांग काय शेकनी माओचा हा गुरु ली ता चाओ याला फासावर लटकवला. स्टॅलिनची सूचना होती म्हणून कम्युनिस्ट पार्टी कुओमिंतांगच्या बरोबर काम करत होती. ते एकत्र काम चालू ठेवलं आणि अचानक एक दिवशी, तो दिवस म्हणजे 12 एप्रिल 1927ला अख्ख्या चीनभर चियांग काय शेकच्या सूचनेनुसार साम्यवादी कार्यकर्त्यांची कत्तल झाली. माणसं रस्त्यावर पाठवून, सैन्य पाठवून वेचून साम्यवादी कार्यकर्त्यांची कत्तल झाली. ती तारीख 12 एप्रिल 1927. हे होताना माओ हुनानमध्ये होता. छोटं शेतकऱ्यांचं सोव्हिएट त्यांनी स्थापन केलेलं होतं. चियांग काय शेकनी कत्तली घडवल्या, पण म्हणून चियांग काय शेकचं संपूर्ण चीनवर राज्य नव्हतं. चियांग काय शेकचं राजधानीचं ठिकाण होतं नानकिंग. पिकिंगवर त्याचा ताबा नव्हता. उत्तर चीन, पश्चिम चीन, ह्या जो डोंगराळ भाग दूरवरचा, या सगळ्यामध्ये वॉरलॉर्ड्स म्हणजे वेगवेगळे सरदार दरकदार होते. आणि चियांग काय शेकला आपल्या रफ हाताने घडवून आणायचं होतं की सगळ्यांना चिरडा आणि चीनचं एकसंध बलाढ्य राज्य तयार करा. चियांग काय शेकच्या गणितामध्ये त्याचे सगळ्यात मोठे शत्रू म्हणजे साम्यवादी.
त्यामुळे या साम्यवाद्यांना चिरडा. या चिरडण्याच्या मोहिमा तो हातात घेत असताना या हुनान आणि कियांग्सी, हे हुनानच्या शेजारचा प्रांत, हुनान हा चीनच्या दक्षिणेचा प्रांत, तो डोंगराळ प्रदेश आहे. मला अभ्यास करताना अनेकदा वाटत आलं की चीनचा हुनान म्हणजे महाराष्ट्राचा सह्याद्रीचा प्रदेश असल्यासारखा आहे. टफ लोक, फार शेतीला अनुकूल जमीन नाही, पण कणखर डोंगराळ प्रदेश सगळा, आणि योद्धे, लढवय्या, तो हुनान. तिथे त्यांनी शेतकऱ्यांची संघटना बांधली. ज्या वेळेला चीनी कार्यकर्त्यांची कत्तल झाली उरलेल्या भागात, त्यानंतर कवींना जे हातीपाय धड वाचले त्यांना माओ आठवला. माओनी हुनानमधल्या शेतकऱ्यांची संघटना यावरचा एक निबंध 1927 साली लिहिला. तो पुढे दिशा देणारा निबंध आहे. अजूनही 1927 म्हणजे माओ हा अजून नेता नव्हता. तो त्या हुनान भागातल्या एका छोट्या सोव्हिएटचा नेता होता. तिथे हाताला मिळतील त्यांची मदत घेऊन तो काम करत होता. त्याच्यातली दोन फार भन्नाट उदाहरणं म्हणजे हुनानमधले दरोडेखोर तत्कालीन वीरप्पन, ते माओला सामील झाले, पण ते माओला सामील झाले, माओ त्यांना सामील नाही झाला. आणि माओला कोणीतरी विचारलं की हे दरोडेखोर तुझ्याबरोबर काम कसे काय करतात? माओ म्हणाला की मला आदर्शातली माणसं बरोबर हवी आहेत, पण ती मला मिळत नाहीत, म्हणून मी नुसताच बसून नाही राहणार, जी आहेत त्यांच्यासहित मी काम करेन. फक्त हुनानमधनं 1927 नंतर जेव्हा एक वेळ अशी आली की माओ तिथे नव्हता, त्यावेळेला या दरोडेखोरांनी पुन्हा दरोडे घालणं चालू केलं. इतर राजकीय नेतृत्व आणि माओतला फरक एवढाच की माओनी त्या दरोडेखोरांना प्रोटेक्शन दिलं नाही, उलट माओच्या सूचनेवरनं लोकांनी त्यांना गाठून मारला, त्या दरोडेखोरांना मारला. हुनानमधल्या शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न, हुनान आणि कियांग्सी, हा पुढे दिशा देणारा प्रयत्न. 1930-31 उजाडता जगामध्ये जी स्थिती झालेली होती त्याच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये चियांग कैशेकच्या नेतृत्वाखाली रक्तपात चालू झाला, भयानक रक्तपात चालू झाला. तो म्हणजे एका बाजूला जपान सत्ता बनलेलं होतं आणि ते आशियाचा प्रदेश गिळंकृत करत सुटलेलं होतं. दुसऱ्या बाजूला रशिया साम्यवादी सत्ता बनलेलं होतं आणि ती साम्यवादी क्रांती चीनमध्ये होण्याचा प्रयत्न चालू होता. 1931 मध्ये जपाननी तैवान गिळंकृत केलं, कोरिया गिळंकृत केलं, आणि कच्चा माल पोलादाचा, लोखंडाचा, ह्याचा निश्चित पुरवठा पाहिजे म्हणून ते शिरले मांचुरिया, हा जो चीनचा प्रदेश आहे त्याच्यात. हे घडत असताना चियांग कैशेकच्या युद्ध मोहिमा चालू होत्या, सगळा चीन एक करूयात यासाठी म्हणून. एकेका सरदाराला दडपत चिरडत दक्षिणेचा जो चीन आहे तो चियांग कैशेकनी सगळा एकसंध बनवलेला होता. दक्षिणेच्या चीनमध्ये चियांग कैशेकला एकच आव्हान शिल्लक होतं, ते म्हणजे हा हुनान जो राज्य आहे त्याच्या हुनान आणि कियांग्सी भागात छोटंसं जे सोव्हिएट होतं म्हणजे माओ आणि साम्यवादी. उत्तरेच्या चीनच्या भागातला हा मांचुरिया भागामध्ये जपानी शिरले, पण चियांग कैशेकनी स्ट्रॅटेजी, धोरण ठरवलं की पहिले चिरडा साम्यवाद्यांना, जपानचा निकाल नंतर लावू. म्हणून महाभयानक रक्तपाताकरता गाजलेल्या 5 मोहिमा चियांग कैशेकच्या चालू झाल्या. यातल्या पहिल्या 4 हे 1931-32 सालात आहे. पहिल्या मोहिमेच्या वेळेला चियांग कैशेकनी कोमिंतांगचे लष्करी सेनापती पाठवले 1 लाख सैन्य घेऊन. त्या सैन्यावर माओच्या सैन्याने ठिकठिकाणी छोटे छोटे छापे घालत त्याचे लचके तोडत त्याचा पराभव केला. ही पहिली जी मोहीम होती ही फसली, पण ती लाल सैन्य, रेड आर्मी, माओची म्हणजे कम्युनिस्टांची, अजूनपर्यंत माओची असा शब्द मी नाही वापरणार, तो वापरायला अजून साधारण 15-20 मिनिटांचा वेळ आहे. लाल सैन्य, साम्यवादी सैन्य यांचे 10,000 सैनिक मेले. मुळातच सैन्य कमी, 10,000 सैनिक मेले, पण पहिली मोहीम फसली. दुसऱ्या मोहिमेच्या वेळेला 2 लाख पाठवले, लाल सैन्याने त्यांचा पण पराभव केला. म्हणून तिसऱ्या मोहिमेच्या वेळेला स्वतः चियांग कैशेक आला. पण ही तिसरी मोहीम चालू असताना मांचुरियात जपानने आणखी घुसखोरी केली. तो प्रदेश चीनपासून तोडला, त्याला मांचुकुओ असं नाव दिलं. तिथे आपल्याला आणायची ती राजवट स्थापन केली. बीजिंगमध्ये, पिकिंगमध्ये जो सम्राट होता त्या सम्राटाला पकडलं. जपानी सैन्याने त्या सम्राटाच्या पत्नीवर अत्याचार केले, त्या सम्राटाला कैदेत ठेवलं. हे सगळं त्यावेळेला घडलं. ते देशावरचं आक्रमण लक्षात घेऊन चियांग कैशेकनी तिसरी मोहीम अर्ध्यावर सोडली आणि तो जपान्यांची काय ते बघूयात म्हणून ती मोहीम अर्ध्यावर सोडून गेला. म्हणून तो विसरलेला नव्हता. त्याने 1933 साली चौथी मोहीम हाती घेतली. या मोहिमेमध्ये 3 लाख सैनिक उतरलेले होते. चौथी मोहीमही यशस्वी झाली नाही. 1, 2, 3, 4 भर 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 एडिट करत आपण जे सरकतो, कारण आपलं लक्ष 5व्या मोहिमेवर द्यायचं आहे. ती म्हणजे ही चित्तथरारक कहाणी, कथेचा
आत्मा, कथेचा क्लायमॅक्स म्हणजे लॉंग मार्च. या ज्या पहिल्या 4 लढाया आहेत याच्यामध्ये माओचं ठरलेलं जे युद्धतंत्र होतं ते घटवलं गेलं, तयार झालं. त्या युद्धतंत्राचं खरं म्हणजे साधं नाव आहे ते म्हणजे गनिमी कावा. माओनी त्याच्या नोट्स तयार केल्या आणि आपल्या सैनिकांचं ट्रेनिंग करण्याकरता एक छोटी पुस्तिका तयार केली. ती पुस्तिका आधी चीनमध्ये आणि जोवर साम्यवाद प्रबळ होता तोवर भारतासकट उरलेल्या जगात रेड बुक म्हणून प्रसिद्ध होती. रेड बुक कारण त्याच्यामध्ये त्यांनी सैनिकांना दिलेल्या सूचना होत्या. पण या माओनी दिलेल्या सूचना काय काय होत्या यांचे 2 प्रकार होते. लढाई कशी लढा याच्या सूचना होत्या, त्या त्यांनी सनद झू कडून घेतलेल्या होत्या. इसवी सन पूर्व 4थ्या शतकातला चीनी युद्धशास्त्राचा विचारवंत आणि कार्यकर्ता. त्यामुळे लढाई मरण्यासाठी लढायची नाही, जिंकण्यासाठी लढायची. जिथे जिंकू असं वाटणार नाही तिथे लढू नका, माघार घ्या. शत्रू सैन्य जास्ती आहे आणि आपलं सैन्य कमी वाटलं तर माघार घ्यायला कमीपणा समजू नका. आपलं कमी सैन्य बेरीज बेरीज करत करत जा आणि जेव्हा वेळ ही लक्षात येईल की आता समोरचं शत्रू सैन्य कमी, त्यावेळेला त्याच्यावर तुटून पडा. शत्रू सैन्याला जेव्हा आता हे आपल्यावर तुटून पडणार नाही तसं वाटेल तेव्हाच त्यांच्यावर तुटून पडा. आणि शत्रू सैन्य जेव्हा आता हे लढणारच आहेत माहिती असेल तेव्हा पळून जा, अशी त्यांनी सूत्र लिहिलेत. तुम्हाला शिवाजी महाराज आठवत आहेत का नाही तर ऐकताना मला माहिती नाही, मला आठवत राहतात. हे शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र आहे, गुरिला वॉरफेअर, डोंगराळ भागाचा उपयोग करून. आणि पहिल्या 4 मोहिमांच्या मध्ये लाल सैन्याने चांगकाई शेखचा जो पराभव केलाय या हुनान कियांगसी भागामध्ये, हे युद्धतंत्र वापरून केलाय. पण केवळ जर युद्धतंत्र असतं तर मी आजची गोष्ट सांगण्यामध्ये याकरता एवढा वेळही घेतला नसता. दुसरीकडे हे चालू असून हुनान आणि कियांगसीच्या सोव्हिएतमध्ये माओ काय काय करत होता, तर माओनी आपल्या प्रदेशामध्ये साक्षरतेची चळवळ हाती घेतली. 100% लोक साक्षर झाले पाहिजे. माओनी ह्या पुरुषांच्या वेण्या काढून टाकल्या. माओनी स्त्रियांच्या पायातले ते जे लाकडी बूट होते ते काढून टाकले. माओनी आपल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना सांगितलं की सगळे समान आहेत. मलाच माओचं एक वाक्य अतिशय आवडतं, वर्षानुवर्ष आवडत आलेलं आहे. ते वाक्य माओनी आपल्या कार्यकर्त्यांना, पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं वाक्य आहे. वाक्य काय आहे? गो टू द पीपल अँड लर्न फ्रॉम देम. लोकांकडे जा आणि त्यांच्याकडून शिका. स्वतःला फार शहाणे समजू नका. जनसामान्यांमध्ये एक सुज्ञता आहे, शहाणपण आहे. गो टू द पीपल अँड लर्न फ्रॉम देम. तसे त्याचे कार्यकर्ते शिकत होते. पण हा एक प्रगतिशील कार्यक्रम माओ त्याच काळामध्ये हाती घेत होता. त्यांनी हुनान भागात जमिनीचं फेरवाटप केलं, शेतकऱ्यांचं शोषण थांबलं. त्यामुळे तो शेतकरी माओच्या पाठीशी उभा राहिला. त्याच्या बातम्या नाही म्हणलं तरी अन्यत्र पसरत होत्या. बाकीच्या ठिकाणी लाल सैन्य आणि साम्यवादी पक्ष संघटना होती, पण त्यातल्या कोणीही शेतकऱ्यांची संघटना बांधलेली नव्हती. सगळा हा आधुनिक कार्यक्रम आहे तिथे माओ अंमलात आणत होता. तिथला समाज माओच्या पाठीशी उभा राहिला. 5व्या मोहिमेपासून या चित्तथरारक कहाणीला प्रारंभ होतो. आणि त्यामध्ये राष्ट्रीय नेता म्हणून जी दृष्टी आहे तिच्यातच फरक आहे. कारण माओ मांचुरियापासून लांब दुसऱ्या टोकाला बसून सांगत होता की चांगकाई शेक आपला मुख्य शत्रू नाही, मुख्य शत्रू जपानी. चीन देश धोक्यात आहे. आणि चांगकाई शेक मात्र म्हणत होता की जपान्यांनी ते घेतलेलं असो ताब्यात मांचुरिया, तिथे आपलं राज्य स्थापन केलेलं असो, जपानी राजपुत्राचा एक नातेवाईक तिथला राज्यकर्ता बनलेला होता. चांगकाई शेक म्हणत होता माओ माझा जास्ती, म्हणजे कम्युनिस्ट पार्टी माझा जास्ती मोठा शत्रू. त्यामुळे त्यांनी 5वी मोहीम हाती घेतली. 5व्या मोहिमेचा हा काळ आहे एप्रिल 1934. 4 लाख सैन्य घेऊन स्वतः चांगकाई शेक उतरला. त्यांनी हुनान आणि कियांगसीचा प्रदेश सर्व बाजूंनी वेढला. त्याची योजना एकदम साधी होती. ती म्हणजे सर्व बाजूंनी बंद करायचं आणि सर्व बाजूंनी हळूहळू आवळत आवळत आणायचं. किती काळ टिकतील, किती काळ टिकतील, शेतं पिकतील, पण रसद किती काळ राहील, दारुगोळा, शस्त्रास्त्र, बंदुकामध्ये भरायला गोळी तर पाहिजे का, बेवनीटनीच नुसत्या लढतील, किती काळ होतील, म्हणून आवळत आणायचं. ती त्याची योजना 3 महिन्यात यशस्वी व्हायला लागली. 3 एप्रिल ते सुमारे जुलै ऑगस्ट. हुनान आणि कियांगसीचं जे सोव्हिएत आहे तिथे दुष्काळ पडला. तो नुसता पाण्याचा वगैरे तर अन्नाचा दुष्काळ होता, मीठ नव्हतं, असा दुष्काळ. आणि चीनी नेतृत्वाला बसून साम्यवादी नेतृत्वाला ठरवायचं होतं आता काय करायचं. त्या नेतृत्वाने निर्णय घेतला की हा तळ सोडून बाहेर पडायचं. कुठे जायचं? साम्यवादी जे सामूहिक नेतृत्व होतं त्यांचा निर्णय होता की संपूर्ण चीन पार करून जायचं. उत्तरेला मांचुरियामध्ये शेन्सी प्रांत, मांचुरियाला लागून असलेला त्या शेन्सी नावाच्या प्रांतामध्ये जायचं.
पहिल्यांदा या योजनेला माओचा पाठिंबा होता का नव्हता यावर अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की इथून बाहेर आत्ता पडू नको आहेत असं माओचं म्हणणं होतं की आपण आपलं जे बळकट ठिकाणी तिथे थांबू. आपण जर बाहेर पडलो तर पाठलाग होणार. चँग कैशेकच्या सैन्याकडे विमानं पण आहेत, त्याला आंतरराष्ट्रीय शक्तींचा पाठिंबा आहे, आपली लांडगेतोड होईल म्हणून इथे थांबू. पण बाकी काही असो, ऑक्टोबर 1934 फायनली निर्णय ठरला की या सोव्हिएतवरून बाहेर पडायचं आणि उत्तरेकडे वाटचाल चालू करायची. खरोखर माणसाच्या इतिहासातला हा एक विलक्षण चित्तथरारक, बहुधा एक अभ्यासक म्हणून अभ्यास करताना, पुन्हा डोक्यात भारत ठेवून अभ्यास करताना हे म्हणायला मला संकोच नाही वाटत किंवा कमीपणा नाही वाटत की हा माणसाच्या इतिहासातला सर्वात चित्तथरारक ट्रेक ठरेल. कारण 90,000हून जास्ती माणसं 16 ऑक्टोबर 1934 या हुनान खियांग्सी प्रदेशाच्या सीमेवर जे सोव्हिएत होतं तिच्या तळावरून बाहेर पडले. 90,000हून जास्त, जवळजवळ 1,00,000 माणसं बाहेर पडले आणि त्यांची योजना होती उत्तरेकडे जायचं. उत्तरेकडे जाताना कुओमिंतांगची जी फौज आहे तिचं वेढा फोडून काढायचा. ते पाठलाग करणार आहेत माहिती आहे, पण अतिशय वेगाने घोड्या गाढवांच्यावर लादलेला सगळा संसार, छापखाने, अगदी बंदुकीच्या गोळ्यांचं उत्पादन हे पण घोड्या गाढवांच्यावर लादलेलं, अशी 90,000 माणसं एका ठिकाणाहून निघाली. त्यांनी कोमिंतांग सेनेचं उत्तरेचं पहिला हे फोडला, वेढा फोडला आणि ते सुनी, उच्चार कसा करायचा, सुनी नावाच्या ठिकाणी तिथपर्यंत सुरक्षित पोहोचले. पण चँग कैशेक सुद्धा एक चांगला योद्धा होता, सेनापती होता, त्याला ही योजना कळली. सुनी या ठिकाणी साम्यवादी सगळ्या नेत्यांची एकत्र एक बैठक झाली. सुनीला ते पुन्हा सगळ्या दिशांनी वेढलेले होते आणि हे उत्तरेला जाणार आहेत हे लक्षात घेऊन चँग कैशेकनी उत्तरेच्या सगळ्या वाटा आवळायला सुरुवात केली होती. ती जी सामूहिक नेतृत्व एकत्र चर्चा, त्याच्यामध्ये माओ होता, त्याच्यामध्ये लिन पियाओ होता, त्याच्यामध्ये चाऊ एन लाय होता, त्याच्यामध्ये पुढे जो माओचा एक उजवा हात बनला काही काळ असा एक पराक्रमी सेनापती होता, त्याचं नाव मार्शल चू तेह. या मार्शल चू तेहच्या स्वतःच्या आयुष्याची कहाणी पण आश्चर्य वाटावी अशी रंगतदार आहे. तो एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्माला आला, पण तो एका सरंजामदाराच्या घरी दत्तक म्हणून गेला. त्यामुळे लहानपणापासून ऐशो आरामात वाढला. सरंजामदारांची मुलं सेनेमध्ये लष्करी अधिकारी होत असत, तसा तो लष्करी अधिकारी झाला. युद्ध नव्हती, काही काम नव्हतं, बसल्या जागी पैसा येत होता, ॲब्सेंटी लँडलॉर्डिझम, काही कामच नव्हतं आणि अफूचं व्यसन वाढत चाललेलं होतं. याला तो म्हणेल ते सगळं हजर होतं. चू तेहनी दुनियेतली सगळी प्रकारची व्यसनं केली. अफू, बाई, बाटली, गांजा, सगळ्या प्रकारची व्यसनं त्यांनी केली. अति जो करतो त्याच्यातला कुठल्या तरी एक दिवशी माणूस जागा होतो, त्याला काहीतरी कारण ठरतं धक्का लागणार. ते या चू तेहचं काय झालं माहिती नाही, पण त्याला वाटायला लागलं आपण करतो ते बरोबर नाही, हे आयुष्य बदलायचं, अफूचं व्यसन संपवायचं. पण अफू जिथे मिळते तिथे जर थांबलो तर अफूचं व्यसन संपणार नाही कधीच. म्हणून हा चू तेह मुद्दाम एका बोटीवर गेला की ज्या बोटीवर अफूच नव्हती. त्याच्यावर त्याला ते आचके येणे, विड्रॉल सिम्पटम्स, आकडी येणे, जीभ दातामध्ये सापडणे, सगळे प्रकार झाले. पण आपल्याला त्या अफूच्या व्यसनातनं सोडवण्याकरता त्यांनी हे सगळं टॉर्चर सहन केलं. 3 महिने तो त्या बोटीवर राहिला होता. आला तो, शास्त्रीय भाषा वापरायची तर डिटॉक्सिफिकेशन, याच्यातला अफूचा एलिमेंट गेलेला आहे, नवा माणूस जागा झालेला आहे आणि आता चीन करता मला काहीतरी करायचं आहे. त्या चीनमध्ये त्याची नजर पडली किंवा त्याला सांगणारं कोणीतरी भेटलं की तुला ऑनेस्टली चीन करता लढणारं कोणी पाहिजे असेल तिकडं हुनानमध्ये माओ आहे, त्याच्याकडे जा. चू तेहनी आपली जमीन शेतकऱ्यांना देऊन टाकली आणि अंगावरच्या कपड्यानिशी तो हुनान भागामध्ये माओला भेटायला आला. तो एक हुशार सेनापती होता आणि लॉंग मार्चचा निदान निम्मा भाग, दुर्दैवाने या चू तेहचे पुढे माओशी मतभेद झाले, आता गोष्टीच्या ओघामध्ये ते येणार आहे. चू तेह माओचा उजवा हात होता. हे सगळे ह्या सुनी या ठिकाणी वेढ्यात सापडले आणि त्यांना पूर्ण कळत होतं की उत्तरेहून चँग कैशेकनी सैन्य आपला रस्ता तो अडवणार आहे. आता काय करायचं? या ठिकाणी माओनी स्ट्रॅटेजी सुचवली, एक पॉलिसी. त्यावेळी माओनी चीन करता म्हणून एक घोषणा दिली. टार्गेट, आमचं उद्दिष्ट काय आहे? ती माओची घोषणा आहे, चीनी माणूस चीनी माणसाशी लढणार नाही. चायनीज विल रिफ्यूज टू फाईट विथ चायनीज. चीनी माणूस चीनी माणसाशी लढणार नाही. म्हणजे हे मला चँग कैशेकशी अंतर्गत जे यादव युद्ध आहे ते टाळायचे. आम्ही जपानशी लढण्याकरता उत्तरेला चाललोय, पण या वाक्यात आहे साम्यवादी विचाराचा राष्ट्रीयत्वाशी केलेला योग्य मेळ.
हे माझं राष्ट्र, याच्यावर जपान्यांचं आक्रमण आहे, अंतर्गत नाही लढणार, अ चायनीज विल नॉट फाईट अ चायनीज. त्यामुळे आम्ही का निघालो तिकडे शेन्सी प्रांतामध्ये उत्तरेला, हे करण्यासाठी निघालेलो होतो. त्यामुळे ठिकठिकाणी जाताना लोकांशी जो संपर्क होत असा होत असताना हा विचार तो चीनी जनसामान्यांच्यापर्यंत पोहोचला. पुढे ठिकठिकाणी लाँग मार्चच्या काळात स्थानिक जनतेने जे सहकार्य केलेले ते यामुळे केलंय. तिथे लाल सैन्य आणि कम्युनिस्ट पार्टीची युनिट्स पण होती. आपण असं समजू नकोत की 90,000 माणसं एकदा या हुनान आणि कियांगसी मधून निघाली आणि ती त्याच्यातले एक सुमारे 8-10 हजार फक्त शेन्सीला जिवंत पोहोचली, असं सलग एका दिशेने घडलेलं नाही. अनेक तऱ्हांनी हे घडलेलं आहे. ठिकठिकाणी लाल सैन्याचे काही भाग येऊन मिळत होते, काही ठिकाणी मतभेद होत होते, फाटाफूट होत होती, मी चाललो माझ्या वाटेला, तुझा तुझ्या रस्त्याने, असं सुद्धा घडलेलं आहे. पण ह्यातला मेनस्ट्रीम मुख्य जे पोचले ते मधल्या सगळ्या अडचणी दूर करून शेन्सीला पोचले, ती ही लाँग मार्चची कथा आहे. 16 ऑक्टोबर 1934 ते 20 ऑक्टोबर 1935 एकूण 368 दिवस, 24 मोठ्या नद्या, पर्वतांच्या 18 रांगा आणि 12,000 किलोमीटरचं अंतर होतं. आणि रोजच्या सकाळी उठायचं. मागे कोमिंतांगचं सैन्य तर लागलेलंच, पण नुसतं सैन्य हाही धोका नव्हता. डोंगर, दऱ्या, बर्फ, वाळवंट, जंगल, दलदलीचा प्रदेश, सपाटीचा प्रदेश, ठिकठिकाणी आदिवासी, ते जंगलातले आदिवासी, त्या आदिवासी प्रदेशावर चीनची सत्ता नाही अजून, ते आदिवासी धनुष्यबाणांनी अजून लढणारे, ज्यांच्या बाणांच्या टोकाला विष लावलेलं, त्यांनी बॅन की इथनं दुसऱ्या कोणी जायचं नाही, इतकं सगळं पार करत. म्हणून हा चॅप्टर चित्तथरारक आहे, लाँग मार्च. सुनीला ही जी बैठक झाली त्यामध्ये माओनी स्ट्रॅटेजी सुचवली. एका बाजूला ही घोषणा आणि दुसऱ्या बाजूला माओ म्हणला आपण चकवू, चियांग काय शेकच्या सैन्याला चकवू. ते गृहीत धरतायत उत्तरेला जाणार, आपण पश्चिमेला जाऊ. म्हणून माओनी हुलकावणी देण्याकरता सैन्य पश्चिमेला घेऊन निघाले. एका सैन्याने उत्तरेला जायचं, त्यामुळे इंटेलिजन्सच्या द्वारा जाणारे जे रिपोर्ट्स असतील चियांग काय शेकच्या सैन्याकडे, ते त्यांना कळू देत की उत्तरेला येत आहेत, बाकी मुख्य सैन्याने पश्चिमेकडे जायचं. तसे ते पश्चिमेकडे निघाले. चियांग काय शेकला बऱ्याच उशिरा कळलं की आपल्याला झुकांडी मिळाली. पण पश्चिमेकडे जातात म्हणल्यानंतर चियांग काय शेक मनात खुश झाला. का खुश झाला? पश्चिमेकडे होते डोंगर, पश्चिमेकडे होती यांगत्से नदी. यांगत्से म्हणजे चीनची गंगा, पण ते गंगे इतकी विशाल नाही, त्याचं खळबळ जास्ती आहे, डोंगर दऱ्या जास्ती. यांगत्से ओलांडणे हेच एक स्वतः अग्निदिव्य आहे. त्यामुळे चियांग काय शेक खुश पण झाला आणि त्याने ठरवलं की यांगत्से जिथे तो ओलांडणार तिथे अडवायचा, उत्तर किनाऱ्यावर. यांगत्से पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते, म्हणजे आडवी, चीनला आडवी वाहत जाते. तिच्या उत्तर किनाऱ्यावर माओला या लाल सैन्याला अडवायचं असं ठरवून चियांग काय शेकने आपलं सैन्य हलवायला सुरुवात केली. त्यांनी यांगत्से नदीवर पुढे संदेश पाठवला की सर्वच्या सर्व ठिकाणच्या होड्या जाळून टाका आणि दक्षिण किनाऱ्यावर जर कोणी थांबलेले असलात तर ते फक्त उत्तर किनाऱ्यावर येऊन थांबा. आणि उत्तर किनाऱ्यावर जी प्रत्येक ठाणी लागतील ती सगळ्या ठिकाणी मजबूत बंदोबस्त ठेवा. लाल सैन्य जसं पुढे सरकत असे तशी आधी काही ॲडव्हान्स टीम्स पुढे पाठवल्या जायच्या. त्यातली एक ॲडव्हान्स टीम आनजेन शेंग या गावात पोचली. ते दक्षिणेच्या टोकावरचं गाव होतं आणि त्यांना ते जेव्हा पोचले त्यावेळेला दिसलं की यांगत्सेच्या दक्षिण काठाला एकच होडी डुचमळते. आणि त्यांनी माहिती काढली ती एकच होडी कशी काय डुचमळते. तर कोमिंतांगचा एक अधिकारी, ज्याचा पलीकडचा किल्ला आहे तो चावू पिंग असं त्या किल्ल्याचं नाव आहे, त्या किल्ल्याचा तो किल्लेदार असलेला कोमिंतांगचा अधिकारी, त्याची सासूरवाडी दक्षिण किनाऱ्याला होती. लाल सैन्य अजून लांब आहे असं लक्षात घेऊन तो एकच होडी घेऊन दक्षिण किनाऱ्याला आला होता सासरी जेवायला. त्यावेळेला लाल सैन्याची ही एक ॲडव्हान्स टीम पुढे पोहोचली. त्यांना ही बातमी कळली. ते डायरेक्ट त्या वाड्यावर गेले, छापा घातला आणि त्यात लष्करी अधिकाऱ्याला त्यांनी पकडलाच. त्यांच्या ताब्यात एक होडी मिळाली. आता यांगत्से पार करायचे. पलीकडचा चावूपिंगचा जो किल्ला आहे तो कोमिंतांगच्या ताब्यात आहे आणि हाताशी एकच होडी आहे आणि मागे कोमिंतांगचं सैन्य तर लागलेलं आहे, त्यामुळे वेळ पण फार नाही. आता काय करायचं म्हणून ठरवण्यात आलं की त्या होडीत किती जण बसतील ती संख्या आहे 17. 17 जण होडीत बसू शकतील. त्या 17 जणांनी पलीकडे जायचं. मरा जगा काही करा, पण जाऊन जो किनाऱ्यावर कोमिंतांच्या सैन्याचा छावणी आहे ती ताब्यात घ्यायची. किल्ला होता, तटबंदी होती, पण किल्ल्याच्या बेसला, तटबंदीच्या भिंतीच्या बाहेरचा भाग ताब्यात घ्या म्हणून 17 जणांना पाठवण्यात आलं. 17तले 14 मेले. यांगत्से पार करत असताना पलीकडनं गोळ्यांचा वर्षाव त्यांचा होत होता. 14 जण मेले, पण जे 3 जण पोचले
त्यांनी तिथे ठेवलेली जी हेवी गन होती ती ताब्यात घेतली आणि तटबंदीला लागून त्यांनी आपला तळ त्यांनी स्थापन केला. किल्ल्यावर यांनी रात्री छापा घातला. छापा ज्या वेळेला घातला त्यावेळेला कोमिंतांगचे सैनिक अफूच्या नशेत होते. माओनी सैन्यामध्ये अफूला बंदी केलेली होती. माओचे जे सैनिक होते त्यांना व्यसनमुक्तीची चळवळ आधी हाती घेतली होती की हे सैनिक आधी व्यसनातून मुक्त होऊ देत. कोमिंतांगचे सैनिक स्वतः चांग कै शेक या वैयक्तिक निकषावर शुद्ध चारित्र्याचा असेलही पण सगळं सैन्य ह्या व्यसनाने पोखरलेलं होतं. चावुपिंग किल्ल्यावर जेव्हा छापा घातला लाल सैन्याने त्यावेळेला रात्री कोमिंतांगचे सैनिक अफूच्या नशेमध्ये होते. त्यामुळे लाल सैन्याने त्यांना पकडल्यानंतर आधी त्यांना कळेच ना, आपल्या जागेवर उभं राहता येईना आणि ज्या वेळेला कळायला सुरुवात झाली त्यावेळेला चावुपिंग किल्ला लाल सैन्याने ताब्यात घेतलेला होता, म्हणजे उत्तर किनारा मग ताब्यात आला आणि यांगत्से पार झाली. दुसऱ्या दिवशी कोमिंतांगचे जे सैन्य त्या ठाण्यावर पोहोचलं त्यावेळेपर्यंत त्यांना कळलं की उत्तर किनारा पार करून आणखी पश्चिमेच्या दिशेने लाल सैन्य निघालेलं सुद्धा आहे. चांग कै शेक चिडला. आता पश्चिमेला हे जातील म्हणजे कुठे जातील तर आता आलेले ते तिबेटच्या सीमारेषेवर. हा सगळा डोंगराळ भाग आहे. त्याची जी उंच शिखरे आहेत तिथे बर्फ सुद्धा आहे आणि या यांगत्सेची एक उपनदी तिथून वाहत येते. या उपनदीचं नाव आहे तातू नदी. चांग कै शेकने ठरवलं सुमारे 80 वर्षापूर्वीचा इतिहास आठवून की जे शिह ताकायचं या तातू नदीवर झालं तेच आता आपण या साम्यवादी बंडखोरांचं करू, कारण त्यांना तातू तिथली पर्वत शिखरं ही ओलांडणं शक्य होणार नाही आहे. पण इतिहासापासून एकटा चांग कै शेक शिकलेला नव्हता, माओ सुद्धा शिकलेला होता. त्यांनी सैन्याला पुढे सूचना दिलेल्या होत्या की आपला सगळ्यात धोक्याचा जो भाग आहे तो आता हा भाग आहे. आपण जर तातू नदी पार करून जो डोंगराळ प्रदेश आहे तो आहे आदिवासींचा प्रदेश, पण त्या डोंगराळ प्रदेशामध्ये आपण जर सुरक्षित जाऊ शकलो तर विमानांच्या पासून संरक्षण मिळणार आहे. आदिवासींच्या प्रदेशावर चीनी सरकारची सत्ता नसल्यामुळे त्याच्यातून आपल्याला पार जाता येणार आहे. चांग कै शेक याच्यावर भरोसा ठेवून होता की या आदिवासी प्रदेशातून पार जाताना तरी तो लटकेल. पुन्हा हे माओला कळत होतं म्हणजे हा बुद्धिबळाचा डाव आहे. प्रतिस्पर्धी डाव काय करणार आहे तो लक्षात घेऊन आधी त्याच्यावर मात करायचे. माओच्या सैन्यामध्ये हा लिऊ पै शेंग नावाचा एक सैनिक होता. तो स्वतः आदिवासी होता. त्याला आदिवासींची भाषा येत होती. माओनी त्याच्याबरोबर आपले काही सैनिक देऊन त्याला आदिवासी भागात पुढे पाठवलं. त्याला सांगितलं आदिवासी टोळीचा जो नायक आहे त्याच्याशी बोल, त्याला सांग आम्ही तुझ्यावर अत्याचार करायला आलेलो नाही आहोत, तुझ्याकडनं जे खाद्य पदार्थ हवेत ते आम्ही विकत घेऊ, गैर वागणार नाही. एवढंच नाही तर क्रांती यशस्वी झाल्यानंतर तुझ्या भागाची अंतर्गत स्वायत्तता कायम ठेवण्यात येईल. तो लिऊ पै शेंग पुढे गेला. त्याची चर्चा झाली. आदिवासींच्या भाषेत तो बोलू शकला असल्यामुळे आदिवासी टोळ्यांचे जे नायक होते ते लाल सैन्याचे मित्र झाले. त्यांनी जंगलामधून वाट काढून दिली. ती जंगलामधून काढणारी वाट त्यांना घेऊन येत होती या तातू नदीच्या किनाऱ्यावर. पुन्हा तातू नदीचा दक्षिण किनारा, तातू नदीचा उत्तर किनारा पुन्हा यावेळपर्यंत चांग कै शेकच्या सैन्यांनी बंदोबस्त करून बंद तर करून ठेवलेला होता. दक्षिण किनाऱ्यावरनं माओचं सैन्य चालत चालत लुटिंग नावाचं ठिकाण आहे. लुटिंग इथे पूल आहे. त्या पुलाच्या 120 किलोमीटर अलीकडे हे आंजेन शेंग नावाच्या उच्चारात थोडा फरक असेल. मगाच एक गाव सांगत होतो त्याचा उच्चार याच्या आसपासच आहे. एक गाव होतं. त्या गावी कोमिंतांगच्या सैनिकांचा वेश करून एक 20 जणांची टोळी आधी पुढे पाठवली. ते कोमिंतांच्या वेशात गेले. त्यांनी आंजेन शेंग गावामध्ये थांबले. तातू नदी डोंगराळ प्रदेशातनं वाहते त्यामुळे काही ठिकाणी पर्वत शिखर इतकी जवळ येतात की असे समोरच्या माणसाची कुजबुजले तरी कळेल. हे आंजेन शेंग जे ठिकाण आहे तिथे पलीकडच्या किनाऱ्यावर कोमिंतांगच्या सैन्याचा तळ होता. हे जे लाल सैनिक पण ते आले होते कोमिंतांगच्या वेशामध्ये, त्यांनी आरडाओरडा करून पलीकडच्या किनाऱ्यावर जी माणसं होती त्यांना म्हणले मदत हवी आहे, ते लाल सैन्य आमच्या मागे येत आहे, आम्हाला वाचवा, आम्हाला घेण्यासाठी होड्या पाठवा. त्या तिकडून 6 होड्या त्यांनी पाठवल्या. या 6 होड्यांच्या मध्ये ही माणसं बसली. पलीकडे जाऊन त्यांनी छापा घातला आणि ताब्यात घेतला. आणि मग 6 होड्यांनी जाय चालू राहिली. नदी प्रचंड खळबळ आहे, घनदाट जंगल आणि डोंगराचा प्रदेश. येऊन जाऊन 6 होड्यांच्या मध्ये बसून 6 होड्यांच्या मध्ये एका वेळी ही 17 ते 20 माणसं म्हणजे किती जण करू शकणार आहेत. तर त्यांचा पोचल्यानंतरचा पहिला अख्खा दिवस गेला. 400 माणसं फक्त पलीकडे जाऊ शकली आणि जायची होती 50-60 हजार जण. तर दक्षिणेकडनं सुद्धा चांग कै शेकच्या सैन्याचा पाठलाग आता चालू होता. यांना कळेना झालं. एक दिवस असा आला, हा मे महिना आहे आणि 1935 साल चालू झालेलं होतं की एका दिवसाच्या अंतरावर आहे. आता जर आपण एका ठिकाणी थांबलो किंवा वेग कमी पडला तर कोमिंतांगचं सैन्य 1 दिवसामध्ये आपल्यापाशी दक्षिण किनाऱ्यावर सुद्धा पोहोचेल. पुन्हा सगळा चमत्कारच आहे.
आणि जी माणसं कुठल्या तरी विचाराने भारलेली असतात, ध्येय गाठायचं असतं, ती माणसं माणूसपणाच्या पलीकडे जाऊन असा पराक्रम करू शकतात. ते म्हणजे या आंजन शेंग पासून 120 किलोमीटर अंतरावर लुटिंगचा पूल होता. तिथे पूल होता, तो प्राचीन काळी बांधलेला, लोखंडाच्या साखळ्या टाकून त्याच्यावर 16 अशा आडव्या साखळ्या आणि त्याच्यामध्ये लाकडी पट्ट्या बसवलेल्या असा पूल होता. तर माओनी आंजन शेंगच्या टीमला संदेश दिला की पुढे जाऊन तो लुटिंगचा पूल ताब्यात घ्या. किती दिवसात? 1 दिवसात. 120 किलोमीटर अंतर जायचं. ते डोंगराळ भागातलं आहे, तो सपाटीचा प्रदेश नाहीये की नदीच्या काठावरनं छान रमत गमत गाणी म्हणत निघाले आणि लुटिंगला पोचले. नाही, डोंगराळ आहे, उंच सकल आहे, खालीवर करावं लागत होतं. शिवाय उत्तरेच्या टोकाला कोमिंतांगचं सैन्य होतं. खूप वेळा जेव्हा अशा यायच्या की खाली घळीमधनं तातू नदी वाहते आहे आणि पर्वत शिखर एकमेकाच्या इतकी जवळ की समोरून कोमिंतांगच्या सैन्याचं फायरिंग होऊ शकायचं. अशा वेळेला यांना डोंगरामध्ये आतमध्ये जावं लागायचं आणि लांबच्या रस्त्याने जा. पण हे सगळं करून 120 किलोमीटर अंतर माओच्या लाल सेनेची एक तुकडी 1 दिवस 1 रात्र याच्यात पार करून तिथे पोचली. नुसती नाही पोचली, ती लढले हा पूल ताब्यात घेण्यासाठी. पुलाच्या पलीकडे लागून किल्ला होता, किल्ल्यामध्ये हेवी गन्स होत्या आणि त्यांचं या पुलावर लक्ष होतं. माओचे ज्या वेळेला पहिली एक टीम लुटिंगला या किनाऱ्याच्या या बाजूला पोचली आणि त्यांनी पुलावरनं येणं चालू केलं, त्यावेळेला समोरनं फायरिंग चालू झालं. टिकेनाथ सैनिक मरायला लागले आणि मरण्यासाठीची स्पर्धा चालू झाली की मला जायचंय त्या पुलावर. एकामागून एक लोंढे येत राहिले, ते थांबे ना. तेव्हा समोरच्या किल्ल्यावरचा जो किल्लेदार होता त्याने विचार केला यांना पुलावर येणं सोपं जायचं, तो पूल पेटवून द्यावा. म्हणून पॅराफिनची पिपं त्या पुलावर ओतण्यात आली आणि ती लाकडं पेटवली. त्याची अख्खा पूल धडधडून पेटला. तो पूल धडधडून पेटल्यानंतर लाकूड जसं जळायला लागलं, ते जुनं होतं, खूप तेल खाल्लेलं लाकूड होतं, ते जळायला लागलं. तसे लाल सैनिकांनी त्या साखळ्यांना धरून पुढे सरकणं चालू केलं. किल्ल्याच्या वरनं फायरिंग चालू होतं आणि साखळ्यांना लटकत येणारी माणसं ही टप 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 गळून खाली खोल तातू नदीमध्ये पडत होती. हा संघर्ष त्या रात्रभर चालू राहिला. पण किल्ल्यावरून फायरिंग करणारे कोमिंतांगचे जे सैनिक होते ते पाहूनच इतके खलास झाले, भारावून गेले. एका टप्प्याला त्यांनी फायरिंग थांबवलं आणि लाल सैन्य पलीकडे आलं. पुन्हा त्यांनी या पुलावर साखळ्या टाकल्या. सगळं सैन्य तातू नदी पार करून पलीकडे आलं. संपूर्ण लॉंग मार्च मधली सगळ्यात चित्त थरारक आणि युद्धाच्या दृष्टीने सगळ्यात निर्णायक घटना म्हणून जर कोणती असेल तर ती घटना ही आहे, लुटिंगच्या पुलावरची लढाई. या लढाईमध्ये चौवेनलाय होता, लिओ शाओची होता, लिन पियाओ होता, अजून मार्शल चुतेह माओच्या बरोबरीने होता, माओ होता. इतकं सगळं होईपर्यंत मागे आधीच्या तळांच्या वर काय काय महाभारत होऊन गेलेलं होतं. माओच्या पत्नीला चँकाई शेखनी पकडून फासावर लटकवलं होतं. माओचा एक भाऊ माओनी मागे ठेवला होता कियांगसीच्या तळावर. कियांगसीचा तळ कोमिंतांगनी ताब्यात घेतला. त्यावेळेला भाऊ सापडला आणि माओच्या भावाला मारण्यात आलं. माओची 2 मुलं चँकाई शेखच्या सैन्याच्या ताब्यात सापडली, त्यांना मारण्यात आलं. म्हणजे जगाच्या पाठीवर माओचं कोणी उरलं नाही. उरलं ते ध्येय, उरलं ते त्यांनी ठरवलेलं जे स्वप्न होतं ते स्वप्न, ते म्हणजे चीनमधली क्रांती यशस्वी करून चीनला एक समर्थ राष्ट्र बनवणे. हे त्याच्या साम्यवादात बसत होतं, चीनला समर्थ राष्ट्र बनवणे. या सगळ्या बातम्या येत असतानाही लुटिंगच्या पुलावरच्या लढाई सकट लाल सैन्याने ती पलीकडे पार केली. मग डोंगराळ प्रदेशातला पुन्हा एक मुक्काम येतो, याचं नाव आहे मोकुंग. मोकुंगला माओ आणि चुतेह यांचा मतभेद झाला. आता कुठे जायचं? कारण माओ सांगत होता उत्तरेला जाऊ आणि चुतेह त्याला जे युद्धातलं कळत होतं म्हणून सांगत होता की नाही, आपल्याला अडवणार, आपण उत्तरेला नको, पश्चिमेला जाऊ, म्हणजे तिबेटमध्ये. मतभेद झाले आणि चुतेह सैन्याचा एक भाग घेऊन तिथनं फुटला आणि तो तिबेटच्या बाजूला गेला. माओ बरोबर 30,000 जण उरले. ते 30,000 जण उत्तरेला गेले. तिथून पुढचा जो काळ होता तो मात्र अडचणींच्या भाषेत फार आला असं नाहीये. कष्ट होते, कारण बर्फाच्छादित शिखरं आता उरलेल्या भागामध्ये आली. याच्यावर माओनी केलेल्या कविता आहेत. पण अडचण म्हणावी, त्रास म्हणावा असा नव्हता, कारण आता आधी झालेल्या लढायांच्या कहाण्या, लाल सैन्याने केलेलं काम पुढच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेलं होतं. त्यामुळे जिथून आता लाल सैन्य जाईल तिथे जनतेचं सहकार्य होतं. त्यामुळे 20 ऑक्टोबर 1935 ला माओ शेन्सी प्रांतामध्ये पोचला. त्यांनी सांगितलं आमचं उद्दिष्ट यशस्वी झालंय. माओ पोचला तेव्हा 15,000 जण जिवंत होते, निघाले 90,000. खरं म्हणजे लॉंग मार्च इथे पूर्ण संपला
पूर्ण संपला असं घडलेलं नाही, कारण लाल सैन्याच्या आणखीन काही इतर टीम्स ठिकठिकाणून येत होत्या. त्यांना पुढे आणखी 1 वर्ष लागलं. उरलेल्या ज्या टीम्स होत्या त्या पुढे ऑक्टोबर 1936 मध्ये शेन्सीला पोचल्या आणि मग त्यांचं मान्चुरियामधले जे जपानी सैन्य त्याच्याशी लढाई चालू झाली. अजून चिनी क्रांती यशस्वी नव्हती झालेली, पण माओ हा चिनी क्रांतीचा एकमेवाद्वितीय नेता म्हणून जो उदयाला आला, आता त्याचं ऐकायचं. हे लाँग मार्चनी साध्य केलं. लाँग मार्चनी चिनी राज्यक्रांतीला नेतृत्व दिलं, आत्मविश्वास दिला, चीनच्या इतिहासातला चित्तथरारक चॅप्टर दिला. पुढे अजून एक तप, ऑक्टोबर 1935, तर चिनी क्रांती यशस्वी होण्याचा दिवस आहे 1 ऑक्टोबर 1949. पण पुढे 14 वर्ष लढत राहायला जे बळ दिलं ते या लाँग मार्चच्या कथेनी दिलं. विचारधारा कोणती काहीही असो, माणसाच्या दृष्टीने विलक्षण चित्तथरारक कथा आहे. बळ 14 वर्षांसाठी दिलं. चीनला गेल्या 60 वर्षांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व या लाँग मार्चमध्ये जाऊन सुलाखून तयार झालेली जी माणसं आहेत त्यांचं नेतृत्व आहे. क्रांती 1 ऑक्टोबर 1949ला यशस्वी होताना एक वाक्य माओ बोलला. ते वाक्य कोण्याही शहाण्या माणसाला मनामध्ये लक्षात ठेवूनच आपली ही प्रार्थना म्हणायला सुरुवात केली पाहिजे. माओचं वाक्य होतं, माझं राष्ट्र यापुढे अपमान सहन करणार नाही. आम्ही भारतीय म्हणून आमचं राष्ट्र यापुढे अपमान सहन करणार नाहीये म्हणून ते आपला नव्या वैभवाचा दिवस, त्या नव्या वैभवाची प्रार्थना आता एकत्र करूया. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी. मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. अहंता गळावी अभंगास म्हणता, अहंता गळावी अभंगास म्हणता. तपस्येत तल्लीन आतून होता, तपस्येत तल्लीन आतून होता. प्रतिभे समस्तीत आकार यावे, प्रतिभे समस्तीत आकार यावे. उरी उत्तमाचेच ओंकार गावे, उरी उत्तमाचेच ओंकार गावे. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. जरी एक अश्रू पुसायास आला, जरी एक अश्रू पुसायास आला. तरी जन्म काहीच कामास आला, तरी जन्म काहीच कामास आला. जरी अश्रू विस्फोट होऊन सजला, जरी अश्रू विस्फोट होऊन सजला. तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. 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 नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती.